मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 6:30 झालेत आणि आपण निसर्गरम्य अशा वेंगुर्ला लेक बंदरावर आहोत. बऱ्याच दिवसांनी गावी यायचा योग आलाय. आणि नेहमीसारखं 2 दिवस नाही, थोडे जास्त दिवस आपण थांबणार आहोत. 4 ते 5 दिवस आपण इथे आहोत. जास्तीत जास्त फिशिंग करायचा प्रयत्न करू. बाकीची कामं पण आपली आहेत, ती पण करू. इथे मित्रांनो आज टार्गेट आहे ते बांदोशी. काल दुपारी मी आलो आहे आणि संध्याकाळी मार्केटला इथे आलो होतो. त्यावेळेला मार्केटमध्ये बांदोशी मासा दिसत होता, म्हणजे बांदोशी लागण्याचे चान्सेस आहेत. बघूया बांदोशी मासा आपल्याला लागतो काय तो. आणि स्नॅपर पण इथे लागू शकतो. मित्रांनो, बेट आपल्याकडे ही स्क्विड आहे. स्क्विड जास्त नाही, 2च आहेत. आणि झिंगा आहेत, त्या कडक झाल्या. मित्रांनो, पहिली कास्ट. लहान मासा खातोय. येस, सुरुवात बाईटने झालेली आहे. खा के जा रहे हैं. लहान मासे आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, एखादा मोठा मासा मध्येच तोंड मारणार. मित्रांनो, पहिला मासा लागला आपल्याला, पण कॅमेरा बंद झाला. त्याची बॅटरी बदलली मी आता. खूप गिळ आहे ना रे. मित्रांनो, ह्याला सोडायचं नाही आहे. ते पिशवी बघूया हे काय. मासे मित्रांनो मिळत नाही आहेत इथे. संध्याकाळचा पाऊस पडतोय आणि मासे मिळणं कठीण झालं आहे बघा. काल ह्या साईजच्या तांबोशा 50 रुपयाने विकायला होत्या आणि बांदोशी 250 रुपये एक होती ह्या साईजची. ॲक्च्युली साईज
जास्त मोठी नाही आहे स्नॅपरची, पण मित्रांनो ठेवला आहे मी. इथे खातात आणि जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मासे मिळत नाही आहेत आणि मासे महाग आहेत खूप. जो मासा आपल्याला पाहिजे तो नाही लागला आहे, पण पकडू आपण. आणि मित्रांनो निरनिराळ्या ठिकाणी फिशिंग करू वेगवेगळ्या स्पॉटला, पण मेन स्पॉट आपला वेंगुर्ले बंदरच राहील, म्हणजे जवळ पडेल आपल्याला हा. आणि बाकीचे जास्तीत जास्त बीच किंवा इतर स्पॉट एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू आपण. अच्छा आईला हा कोणता मासा आहे मित्रांनो. इथे आल्यानंतर अशा वेगवेगळ्या स्पेसेस बघायला मिळतात आणि मस्त कलर आहे याचा. याचं नाव माहिती असेल तर सांगा, सोडून द्या. दोन मासे लागले, एक तांबोशी आणि आता तो लागला. तो थोडंसं मोठं लावू काय बेट, बघूया मोठं बेट लावून बघूया. नाही, हुक लहान आणि बेट मोठं असं होणार. लहान हुक मित्रांनो मी बांदोशीसाठी लावला आहे. मित्रांनो ईल लागलाय आणि भयंकर मोठा आहे. लाईन तोडली. खुश झालो होतो मी, मला वाटलं मोठा काहीतरी, पण तो वर आला पाहिजे होता. येईल होता बिग साईज. मित्रांनो चौथा मासा लागला आपल्याला आणि हा आहे बबर लिप, पण ह्याच्या तोंडामध्ये कसा अडकलाय मला कळत नाही. येस, याला रिलीज करायचं आहे मला, पण हा हुक काय निघत नाही. लहान मासा आहे. यस, सोडून द्या, छोटा मासा आहे. मित्रांनो हा एक कलरफुल मासा आहे. इकडे दगड आहेत आणि याच्यामध्ये
हे बरेचसे मासे आहेत. उच्च इलो रिलीज करता आला पाहिजे होता. पडला खाली तो, जाईल तो. आणि मला वाटतं आपण इथून निघूया, कारण पाणी उतरलं आहे पूर्ण. त्यामुळे मोठे मासे मिळणार नाहीत आपल्याला. मिळणार नाही तसं नाही, मिळतील, पण पहिलं या माशाला रिलीज करूया. इथे पडला आहे तो बिचारा. यस 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 यस. याच दगडामध्ये एखादा मोठा स्नॅपर वगैरे पण असू शकतो. बांदोशी बांदोशी मित्रांनो, एक तरी बांदोशी पकडली पाहिजे. आज आपण इथे बेट फिशिंग केली, कारण काल मार्केटमध्ये बांदोशा होत्या. बांदोशा टार्गेटवर होत्या आपल्या, पण नाही मिळालं. एक तांबोशी मिळाली आणि 2 ते कलरफुल मासे होते. नाव मला माहिती नाहीत, तुम्हाला माहिती असतील तर सांगा. आणि एक ईल लागला होता, भयंकर मोठा होता तो. त्याला काय काढता आला नाही आपल्याला, आणि लाईन तोडली त्याने. रॉडवरून तुम्हाला कळेल. आणि मित्रांनो, हा फास्ट ॲक्शन रॉड आहे. त्याच्या बेंडवरून तुम्हाला अंदाजा येईल की माशाची साईज काय होती ती. पण ईल मासा आपण खात नाही. जरी लागला असा तरी थोडा त्रास झाला असता त्याला वर काढला असता तर, कारण लाईन पण लपेटतो तो. तर फर्स्ट अटेम्प्ट आपला संमिश्र आहे. स्नॅपर एक छोटा लागला, तो मी घेतला आहे बरोबर. आणि बघू, थोडं नाश्ता वगैरे करून नंतर पुढे कुठे जाता येते ते. आणि मित्रांनो, व्हिडिओ पार्टली टाकू आपण, कसे कसे फिशिंग करू ते. कारण एकदम मोठे मोठे व्हिडिओ टाकून पण मजा नाही. भले व्हिडिओ छोटे होतील पण पार्टली होतील. तर आता आपण इथून निघूया आणि बघू दुसरीकडे कुठे जाता येतं ते.